लयभारीच्या प्रेक्षकांचे मनपूर्वक स्वागत. चंद्रपूर शहर महानगरपालिका निवडणूक जसजशी जवळ येत आहे तसतसे शहरातील वातावरण अधिकच तापत चाललेले आहे. मात्र या निवडणुकीत सर्वात महत्त्वाचा आणि चिंतेचा मुद्दा म्हणजे मतदारांचा वाढता संभ्रम. होय, संभ्रमच. विशेष म्हणजे हा संभ्रम कुठल्या छोट्या पक्षामुळे नाही, तर राज्यातील दोन प्रमुख राष्ट्रीय पक्ष भारतीय जनता पार्टी आणि काँग्रेस यांच्या अंतर्गत घडामोडींमुळे निर्माण झालेला आहे. आजच्या या सेगमेंटमध्ये आपण पाहणार आहोत भाजप आणि काँग्रेस या दोन्ही पक्षांत घडलेल्या घटनांचा चंद्रपूरच्या मतदारांच्या मानसिकतेवर नेमका काय परिणाम होत आहे. भाजप सत्तेत असूनही संभ्रम का, हा मुख्य प्रश्न आहे. चंद्रपूर शहरात भारतीय जनता पार्टी सत्तारूढ आहे. विकास कामांची मोठी यादी भाजपकडे आहे आणि वैद्यकीय महाविद्यालय, कॅन्सर हॉस्पिटल, पायाभूत सुविधा, रस्ते, पाणी पुरवठा, औद्योगिक गुंतवणूक इत्यादी. मात्र प्रश्न असा आहे की हे सगळं असूनही मतदार आज गोंधळलेला दिसत आहे. याचं मूळ आहे भाजपमधील अंतर्गत संघर्ष. महानगर जिल्हाध्यक्ष श्री सुभाष कासनगोट्टुवार यांनी उमेदवारी संदर्भात एबी फॉर्म बदलण्याचा केलेला प्रकार हा थेट प्रदेशाध्यक्षांचा अवमान करणारा मानला गेला. त्याचे परिणाम काय झाले? कासनगोट्टुवार यांची तात्काळ पदावरून हकालपट्टी करण्यात आली. साऱ्या राज्याने हा तमाशा बघितला. पण प्रश्न इथेच संपत नाही. राजकीय वर्तुळात उघडपणे चर्चा आहे की या संपूर्ण कृतीमागे आमदार किशोर जोरगेवार यांची भूमिका होती. ही बाब पक्षासाठी अधिकच अस्वस्थ करणारी ठरली. त्यात भर म्हणजे बंडखोर उमेदवारांनी थेट माजी प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या प्रचार सभेत गोंधळ घातला. हा प्रकार केवळ शिस्तभंग नव्हता, तर तो पक्षातील असंतोष चव्हाट्यावर आणणारा ठरला. मुनगंटीवार जोरगेवार मतभेदाची शहरभर चर्चा आहे. चंद्रपूरमधील भाजपची खरी ताकद मानले जाणारे दोन नेते आमदार सुधीर मुनगंटीवार आणि आमदार किशोर जोरगेवार या दोघांमधील मतभेद आता केवळ कुजबूज राहिलेली नाही, ते शहरात उघडपणे चर्चेचा विषय बनत आहे. राजकारणात मतभेद असतात, मात्र निवडणुकीच्या तोंडावर हे मतभेद समोर येणे पक्षाच्या एकसंघ प्रतिमेला धक्का देणारे ठरत आहे. परिणामी काय होतं? भाजपकडे विकास सांगण्यासाठी खूप काही असतानाही मतदारांच्या मनात प्रश्न निर्माण होतोय, नेतेच एकमेकांत एक वाक्य नाहीत तर शहर चालवणार तरी कसं? आता वळूया काँग्रेसकडे. भाजपातील गोंधळ हा काँग्रेससाठी संधी ठरू शकला असता, मात्र इथेही अंतर्गत वितुष्ट पक्षाच्या अडचणी वाढवत आहेत. खासदार प्रतिभा धानोरकर आणि विरोधी पक्षनेते आमदार विजय वडेट्टीवार यांच्यातील मतभेद आता लपून राहिलेले नाहीयेत. नगरपरिषद निवडणुकीत काँग्रेसला मिळालेल्या यशाचे श्रेय खासदार प्रतिभा धानोरकर घेऊ पाहत असल्याची चर्चा आहे. हे श्रेयाचे राजकारण पक्षात अस्वस्थता निर्माण करत आहे. याच पार्श्वभूमीवर चंद्रपूरमध्ये टायगर जिवंत होता, मग गडचिरोलीत तो मेला होता का? याच पार्श्वभूमीवर चंद्रपूरमध्ये टायगर जिवंत होता, मात्र गडचिरोलीत तो मेला होता का? हा खासदारांनी केलेला सवाल थेट वडेट्टीवार गटावर बोट ठेवणारा मानला जातो. तिकीट कापण्याचे राजकारण आणखी क्लेशदायी आहे. या वादाला अधिकच धार मिळाली ती वडेट्टीवार समर्थकांच्या तिकीट कापण्यांमुळे. नंदू नागरकर, सुनीता लोढिया, प्रवीण पडवेकर, प्रशांत दानव यांच्यासारख्या प्रमुख कार्यकर्त्यांना डावलण्यात आले. यामुळे काँग्रेसमधील अंतर्गत वादही चव्हाट्यावर आला आहे. सामान्य कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम आहे की पक्ष नेमका कोणाच्या नेतृत्वाखाली लढतोय. निष्कर्ष काय, तर मतदार एकूणच संभ्रमात आहे. आज चंद्रपूर शहरात चित्र असं आहे की भाजपकडे विकास आहे पण अंतर्गत संघर्ष आहे. काँग्रेसकडे विरोधाची संधी आहे पण नेतृत्वातील दरी आहे. या दोन्ही पक्षांच्या गोंधळात सामान्य मतदार अडकलेला आढळून येत आहे. तर चंद्रपुरातील मतदार प्रश्न विचारतोय, विकास महत्वाचा की नेतृत्वाची एकजूट? पक्ष महत्वाचा की व्यक्तिगत वर्चस्व? चंद्रपूरची ही निवडणूक केवळ नगरसेवक निवडण्याची नाहीच, तर राजकीय विश्वासाची कसोटी ठरणार आहे.
आणि याच कसोटीत दोन्ही राष्ट्रीय पक्षांना आपापल्या अंतर्गत वादांवर मात करता येते का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. आपण जर आमच्या मताशी सहमत असाल तर खबरकट्टा लय भारीच्या या व्हिडिओला अधिकाधिक लाईक करून शेअर करा व पुढील माहितींकरता खबरकट्टा लय भारीला लगेच सबस्क्राईब करा. धन्यवाद.